भाजपाकडनं गटनेतेपदाची निवडीची संपूर्ण प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। प्रक्रिया आपण काय असते ते समजून घेतलेली आहे। आधी प्रस्ताव मांडला जातो, प्रस्तावानंतर अनुमोदन, त्यानंतर जे सदस्य तिथे जमलेले आहेत भाजपाचे ते सर्व सदस्य त्याला बहुमताने होकार दर्शवतील। होकार दर्शवल्यानंतर गटनेतेपदाची निवड होईल। ही निवड झाल्यानंतर मग सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे महायुतीचे सर्वच नेते जातील। आपण बघू शकतो भाजपाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आहे आणि हा आनंद काय ते पण आपल्याला समजू शकतं, कारण की गेल्या 2.5 वर्षांमध्ये उपमुख्यमंत्री पद भाजपाला घ्यावं लागलं होतं, कुठेतरी बॅकफूटवर खेळावं लागलं होतं। मात्र आता आपल्या संख्येला त्यांनी आणखीन मजबूत केलेले आहे आणि मोठ्या संख्येने विजयी होत भाजपा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत मजबूत असा पक्ष ठरलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार आणि याचा आनंद आपण भाजपेंच्या चेहऱ्यावर पाहू शकतो आणि खास अशी तयारी आपण पाहतोय करण्यात आलेली आहे। सर्व भाजपाच्या नेत्यांनी भगव्या रंगाचा फेटा बांधलेला आहे आणि एका अर्थाने हिंदुत्ववादाचा प्रचार प्रसार आणि हिंदुत्ववादावर आम्ही किती ठाम आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न एका बाजूला भाजपा करताना बघायला मिळते आणि हा जो दिवस आहे त्या दिवसाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विशेष असं बनवण्याचं काम भाजपाकडनं होताना आपण बघायला मिळते। सर्व आमदारांना सुंदर असे फेटे बांधण्यात आलेले आहेत। विधिमंडळ गटनेतेपदासाठी निवडीसाठी जेही आमदार आणि नेते उपस्थित आहेत त्या सर्वांना फेटे बांधण्यात आलेले आहेत। सर्वांना एकाच रंगाचे भगव्या रंगाचे फेटे बांधण्यात आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ऑरेंज कलर